नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज नळाला पाणी नेमकं ना 7 वाजता झाले. त्यामुळं घरातलं सगळं कामं आवरली पाण्याच्या नादाने. आणि तुम्हाला सांगते स्वयंपाक वगैरे आणि कालच्यापासून आम्ही थोडंसं आता ना चूल पेटवायला लागलोय. तसं जर बघायला गेलं तर अजिबात पेटत नाही, पण आई असतात ना मत्तीला, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. फक्त चपात्या एवढं करून घेते आणि असं शेगडीवरचं दूध तापून घेते, कारण की बाकीचं काम होत नाही. भरपूर असं धूर आणि जळण थोडंफार भिजलेलं असतं, पण चपात्या भाकरी जरी झालं बरंच म्हणजे काम आवरते बाहेरच्या बाहेर. आणि आतल्यात भाज्या वगैरे केलं तर चालतंय. आणि जी काल डाळ वगैरे केली होती ना ते असं उन्हाला लावून घेतले. आणि जी भांडी पडली होती सगळी भांडी वगैरे घासून घेतलं, कपडे वगैरे धुवून सगळं झाले. मला आता चला, काल थोडंसं आपलं बँकेतलं काम राहिलं होतं ना, थोडं फोन नंबरचं काहीतरी घोटाळा झालंय म्हणे. ते काल सर सांगितले ना तुम्ही तिथे यावं लागतंय, सही वगैरे काहीतरी लागते. म्हटलं चला, 10च्या दरम्यान त्यांनी बोलवलंय आणि त्यांच्याशी खूप छान असं ओळख झाली ना काल. तर ते म्हणजे एकदम प्रेरित झाले. यूट्यूबचं चॅनल वगैरे आहे म्हटल्यानंतर ना, तर तुम्ही या, तुमचं काम पटकन मी करून देतो बोलले, पण 10-11च्या आत या असं त्यांनी सांगितले. म्हटलं चला, तर पटकन त्या ओळखीचा फायदा करून घेऊ आणि आज काम होते का बघू. आणि दुसरं पण काम आहे, जसं की बघा आता तिथं गेल्यानंतरच तुम्हाला कळेल. थोडीशी नॉर्मल शॉपिंग आहे, ती पण माझी नाही किंवा सईपरीची नाही, ह्यांच्यासाठीच आहे. तर तिथे गेल्यानंतर बघू आता. चला, तर सईला म्हटलं फ्रेश फोटो काढ, लग्नाच्या वाढदिवसाला फोटो ठेवता येतोय. तर लकुडी झोपला निवांत आणि वातावरण स्वच्छ आहे. आता कुठं काढायचं हो? होय, कुठं येते? चल सई, चल झाडापाशी. चलो, झोपला, रात्रभर निगराणी करतोय. फुलं एकदम भारी सुटली. बँकेचं काम झालं तेथून ना, ह्यांना का माहितीच नव्हतं की ह्यांना आज शर्ट वगैरे काय घ्यायचं आहे. तर हे नकोच बोलत होते, कायमचंच असं असतंय. तर आम्हाला काय घ्यायचं म्हटलं की पटकन तयार होतात आणि जे काय पाहिजे ते, सईपरला म्हणा किंवा मला एखादी साडी किंवा आईला साडी, त्यांच्यासाठी खरेदी म्हटले की नको अश्विनी, खर्च कशाला. तर हे प्रत्येक पुरुषांचं वाक्य असणार आहे. तर ह्यांना ना काळं शर्ट खूप आवडला होता, पण मी काय म्हणते, अॅनिव्हर्सरीच्या वेळेस काळं शर्ट घालायला नकोच, कारण की आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे ह्यांना म्हटलं कलरमध्ये बघा. परत त्यांना व्हाईट शर्ट खूप आवडला, पण मलाही आवडला होता. पण शेवटी जे माझ्या मनात बसलं होतं तेच मला शर्ट घ्यायचं होतं. तर शेवटी आज मी माझ्याच पसंतीनं ह्यांना मी अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून हे शर्ट देणार आहे. तर आवडीचा अगदी मस्त असं शर्ट घेऊन झाल्यानंतर सईपरला थोडंसं काहीतरी खायला घेऊन जावं म्हटलं, कारण की परी जाताना सांगितली होती. कुणीकडनं आलाय ताप? होय, आले बाहेर. काय आहे बघितलं ह्यात. आणि आजीला काय सांगून आले? जेवायला नको. जा घेऊन जा, घेऊन जा. हे हातात लगे. का बरं दुखायला आलाय परू? जा. खरंच आणलंय बाई तुम्हा दोघींना. जेवले? मग बरं झालं, तुमच्यासाठीच आणले खास, तुला, आजीला, परीला. जेवला आहे तुम्ही? काय रे पिल्लू? एक ताट आण. का बरं डोकं दुखायला? मग परीचं डोकं कमी झालं आई, डोकं कमी झालं. दुपारचे 12 वाजलेत. तर आम्हाला ना चांगलं 2 तास गेले सांगोल्यामध्ये. तर पोरं अगदी आवडीने समोसा खाल्ले. आणि विशेष म्हणजे बघा, आता जर मळ्यातली जर कामं चालू झाली, परत ब्लाऊज वगैरे शिवायचे होत नाहीत, तर एकदमच सगळ्या साड्यावरचं शिवून घेते ना, त्यामुळे थोडंसं बरं पडते. आणि पोरींची शाळा चालू झाली, पण इतकी दगदग असते ना, खूप दगदग. तर आपल्या एका ताईंची कमेंट आलेली की ताई तू म्हणजे ह्याचं कटिंगचं आणि शिवणाचं व्हिडिओ असं दाखव. तर काही नाही, तुम्हाला खरं सांगते, जी आपली साधी कटिंग असते ना, जे साध्या ब्लाऊजला असतं सेम तेच कट करायचं. आणि साध्या ब्लाऊजला कसं आपण 4 टसकं लावतो, फक्त माझं 1 टसकं असतं. आणि कोणाला कसं आहे माहितीये का, कोणाला शिवणक्लास म्हणजे कामाचा व्हिडिओ बघू वाटतं, कोणाला नाही बघू वाटतं. त्यामुळे मग मी काय करते, ते दाखवतच नाही.
तर कोणी असं काय रागायलाच कारण नाही, अगदी सिंपल असं मी ब्लाऊज शिवते. बघू आज काढायचं तर मी अगदी चौकोन गळा काढलेला आहे. तर म्हटलं आधी जे काय बाकीचे पार्ट आहेत ते सगळे जोडून घ्यावं, मग नंतर मी विचार करते ह्याला काय म्हणजे कुठली डिझाईन वगैरे होईल का. तर जेवणाच्या अगोदर जितकं होईल तितकं ब्लाऊज शिवून घ्यायचंय, कारण की बाहेर पण आम्ही मका वाळत घातले, डाळ वाळत घातले. तर आई आमच्या बिरमुटीच्या मागे लागल्यात, बिरमुट्या पण वाळत घातल्यात. ते सगळं आम्हाला परत ना गोळा करून ठेवायचं असतंय पावसाच्या आतमध्ये. तर चला ब्लाऊज शिवून घेते. नंतर पडलेच आणि बघा अगदी आपलं ह्याचं फुलाचं पूर्ण थापीच पडले. एवढं मोठं कसं पडलं असं लांबड. अरे बापरे, ते मला वाटतं पत्र्याला थटलंय बघा. बघा ते वरती पत्र्याला थटून पडले. तर पत्र्याला घास. हा ते चांगलं आलं बघा. सावकाश काढा. आणि आज शनिवारचा बाजार चालू होतोय 5ला, खरं हे जाते 3:30ला. बाजार सुरू व्हायच्या अगोदरच जाते, त्यामुळे काय भाज्या मिळत नाहीत काही नाही. आज परी चालली बाबांबरोबर बाजारला. आम्ही काय करणार होतो, असा आकार देणार होतो ह्या झाडाचा. अजून एक आहे, अजून एक. हा बुडात ना कशाला आई. हा काटा येते आता, तात्पुरतं काढा. अहो ही कशाला काढताय, राहू दे की, फुलाचं आहे. स्वस्तिकचं पण जरा कट करायला पाहिजे बरं का. लय रस्त्यावर आलं हे पावसानं कसं आलं. हाय हो आई, बाजार चालू व्हायच्या अगोदरच जाऊन होय. आम्हाला मिळालं होता काजू. हा तांदळाची भाजी आई आहे, परत पेरली की भाजी जाते. हा तुम्ही मग मी कुठं बसू. परे मी पण येते, तुला ताप आले परे तू घरी ताप. आमचे हे असं आहे तर दुसऱ्यांच्या. हा भाजी उगवली असेल तर का आहे. आम्ही मळा बघायला येणार आहे म्हणा. आम्हाला आता लय दिवस झाला मळ्याला गेलं नाही. आमच्या मग तुमचं काय काम राहतंय, तुमचं तुम्ही करा, आमचं आम्ही आमची काम करतो. चला मळ्याला जायचं कॅन्सल. पत्र्यात अडकलाय, राहू दे परत काढा. हे ते तसंच चढवा लागलं होतं, ते पडलं चढवायचं. स्वस्तिकचं लयच फुटलंय हो, म्हणजे निम्मा रस्ता कव्हर केलाय. शिडी खाते का हो ही आई. आजी गेली लांब. शिडी खाते का हे. टाक हा तीच काढा. एक काढलं की होतंय. 2 काढा. स्वस्तिकचं म्हणा, स्वस्तिकचं. अरे बाळा रस्त्यावरती येते. काढा काढा, फुटते अजून. काढा. दिसते होय, पण विचू काट्याच भीती वाटते सोनू. मी तर काय म्हणते, तुम्हाला वेळ मिळाला की ही खालची काढू. सापा किरड्याला उगा आमंत्रण नको. हे बा लगेच पावसानं ना हे सगळं खालचं कव्हर केलंय, आणि खालचं बुड साफ केल्याशिवाय पण काय. आणि वर पण जाईल. हो असं करा की, हे काढा की. हे लटकायला सेफ बिघडायला नाही बिघडत, नाही बिघडत. उलट झाड बिघडायला लागलं ग ते. हा 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 मस्त दिसायला. आता खाली बसायला की छान आहे. खेळती का. लय नको, देवाला फुले पाहिजे. बऱ्याच गावी आणखीन आठवडा बाजार पद्धत आहे. काही काही ठिकाणी नाही, काही काही ठिकाणी नाही आहे. तर आमचा शनिवारी असतो आणि बऱ्याच ताईंचा शनिवारीच आहे आठवडा बाजार. आता मला सगळ्या ताई कमेंटद्वारा का होईना इतकं अटॅचमेंट म्हणजे असं जवळीक निर्माण झाले ना,
तर माझं जसं रुटीन माहिती आहे, न कळत का होईना कमेंटद्वारे मला बऱ्याच ताईंचं रुटीन असंच म्हणजे असं कळून जातंय. तर आमचा आठवडी बाजार तर बघा आईस पैस जर म्हटलं मराठी शाळेतच भरलं जातं. शनिवार घेण्याचं कारण का सांगते, कारण की शनिवारी अर्धी शाळा असते ना, मग त्यावेळेस शनिवारीच मग आठवडा बाजार भरला जातो. आणि विशेष म्हणजे आमच्या इकडे जे मोलमजुरी वगैरे करतात तर त्यांच्या पगारी सुद्धा शनिवारीच असते ना, त्यामुळे त्यांना खरेदी करण्यासाठी पण बरं पडतं आणि शेतकऱ्यांना शेतमाल घालण्यासाठी पण बरं पडतंय. तर आजचा बाजार तसं बघायला गेलं तर जास्त स्वस्त पण नव्हता, महाग पण नव्हता हे सांगत होते, कारण की सध्या लग्नाचं सीझन आहे त्यामुळे वांगी भयंकर महाग आहेत. भयंकर म्हटलं तरी हे 80-90 रुपये किलो तरी आज वांगी होते. बाकीचं दोडका मिरची वगैरे जर बोललं तर 20-20 रुपये पाव किलो होते. आणि कोथिंबीर बघा, ह्यांना मी 2-3 दिवसाखाली सांगोल्यातून आणायला लावली होती तर 20 रुपये पेंडी मिळाली होती. तर कारण की कोथिंबीर पण नव्हती आणि मला पाहिजे पण होती अर्जंट. आणि आज जर बघायला गेलं बाजारात तर आज 10 रुपयाला पेंडी मिळाली, तर बऱ्यापैकी मिळाली. पण खूप छोटी अशी गड्डी होती, कारण की आता पावसामुळे शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान होतं ना, त्यामुळं. आणि विशेष म्हणजे आम्ही कांदा घेऊन ठेवलाय एकदम, त्यामुळं काही एवढं वाटलं नाही. आणि कांदा पण खूप महाग झालाय आणि खरंच आता इथून महाग सुद्धा होणार, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा ना पाण्याखाली गेला आणि कांद्याला खरंच खूप असं कष्ट, मेहनत आणि पैसा खूप जातो. तर वाईट वाटतं ना असं शेतकऱ्यांचं, की उन्हाळी कांदा वगैरे करतात ना, खूप नुकसान असं झालेलं आहे ह्या पावसामुळं. तर वांगी बघू शकता, आमच्याकडे अशा कलरचे वांगे असतात आणि माझ्या माहेरी ना निळ्या कलरचे वांगे असतात. तर इकडं ना माझं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालंय. तर हे बघा असं नॉर्मल अशी डिझाईन केले आणि विशेष म्हणजे अगदी चौकोन गळा असं काढलाय. आणि जे पाठीमागं आपल्याला येतं ना काठ, तर हे बघा हे काठ मी असं साईडनं वापरले. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं असं वापरले. आणि म्हटलं चला साडीचं कापड मी थोडंसं काढलं होतं, म्हणजे त्याचा पण थोडं काय तर उपयोग करू. तर हे बघा अशा पद्धतीने मी डिझाईन केले. आणि मी आता ना ब्लाऊज फिटिंगला बसते का बघितलं, खरंच खूप छान असं माझा हा ब्लाऊज बसलाय. 3/4ची भाई काढलेली मी. तर भाईत पण मला खूप अडचण आली, जसं की बघा कापड कमीच पडत होतं, खूप डोकं लावून मी असं 3/4ची भाई तयार केलेली आहे. असं 3/4ची भाई ना मी तयार केले, थोडंफार ना असं डोकं लढवून. तर अशा पद्धतीचं माझं ब्लाऊज आज तयार केलेलं आहे मी. आपलं ब्लाऊज तयार. तर डिझाईन कशी वाटली ते मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का. ब्लाऊज शिवता ना माझं थोडंसं कापड शिल्लक राहिलं. म्हटलं आता कापडाचं काय करावं, तर सई आणि परीला दोघाला असं क्रंची तयार करलंय. जसं की ही परी तयार केले बघा डोक्यात घालण्यासाठी. बाहेर 10 रुपयाला 5 रुपयाला तर मिळतं, 10 रुपयाला तर सहजच मिळतं. आणि सईला हे तयार करून दिलं. हे बघा पोरींचीच आयडिया. तर काढून सई परी आजी असंच खाणार आहे, आजीला शेक नकोय, तिला शेक पाहिजे म्हणते. मग कापती म्हणली काप म्हणलं. सई परीला बनवायचा. तुम्हाला करायचं आई शेक प्यायचं काय? बनाना शेक, केळीचा. आजीला चहा प्यायचा आहे. नको बाळा आजीला नको, आजीला बाबांना चहा ठेवते. आई ह्यांचं शर्ट बघा की, शर्ट ह्यांना आणलेलं सकाळी. आणि ह्यांना ना मी घेतलाय गिफ्ट. बघा तुम्ही होताच तुमच्या चॉईसनं घेतलंय, पण आपल्या सगळ्या ताईंना शेअर करायचं आहे. तर अॅनिव्हर्सरीला ना मी घेतला ह्यांना शर्टच घेतलाय, पॅन्ट काही घेतली नाही. का हो असं का हो? शर्टच घालायला आणि अॅनिव्हर्सरी. तुम्हीच म्हणलाय की, अहो तुम्हीच म्हणलाय की पॅन्ट हे आई किती प्रेमाने घेतलंय ह्याचं काय नाही. शर्टच घेऊन आली काय घालायला.
अहो आई ह्यांना पसंत पडलं नाही, हा? ह्यांना पसंत पडलं नाही. कलर दुसरा नव्हता ना. अहो आई पहिला काळा राहायची काळा घेत होते. हिरवटवाला नाही हो, हे पण काय काळा नाही, हिरवट वाणायचा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगू का, ह्यांनी प्युअर काळा शर्ट घेत होते. मी म्हणलं आईचा चेहरा आठवा मग घ्या म्हणलं, आधी मध्ये काळा शर्ट घ्या म्हणलं. पांढरा आणू, पांढरा आ पांढरा. पांढरा का घ्या घ्या, मी तुम्हाला काय नको म्हटले का? तुम्ही काय गिफ्ट दिलं का तुम्ही मला? होय तुम्ही काय गिफ्ट दिलं काय मला? देण्यासारखं काय नाही आता नाही. छान दिसाले, दुसरे बाबाच आहे तसं बघायला जर गेली तर. बाबाचा माठ आहे. उठून उभार बघू परी, कशी दिसतेस, कशी दिसतेस बघू. आता उठ बघू. कुठले सगळे घाल नको. काढायला अवघड होईल परत. हा मस्त दिसते बघा, किती छान माझी चॉईस आहे बघू. बरं बघा हे बघा असं ना कॉटन मध्ये मी घेतले, प्युअर कॉटन. कसं दिसतंय बुजगावनं, फॅन लागेल. कसं दिसतंय. तर ती केळी कट केली आणि इथं शेक हिचं बनवायचं चालू आहे. आणि शेक बनवायच्या नादामध्ये माझा नवीन मिक्सरचं ना मग हे बघा थोडस 2 ठिकाणी तोडलंय. टाक अजून टाक, असू दे काय नाही होत. विलायची टाकायची का? बस 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 बस. आता येईल का मिक्सर फिरवायला? जाम लाव आता, एकतर ते तुटले म्हटल्यानंतर बाहेर यायची शक्यता असते. चलो काय ग गावात ती कुठली तरी हे असते ना. थांब बसवलं की हा, आणि इथं धरायचं. बटन चालू आहे का? हा बस. हळूच काढायचं, परत असं चेक करायचं, थोडं थोडं हलवून. हा नॉर्मल हलव की, डायरेक्ट काढायचं नाही, ओढून तोडून. ते छान झालंय, छान केलंय. चला प्या. स्टाईल मध्ये सजवलंय. अजून नको, आम्ही चहा ठेवणार आहे आजीला. इथे झालं का? प्या जा. मस्त आहे मस्त आहे. जेव्हा आम्ही ना तुरी भरडले होते ना, आणि तुरी भरडल्यानंतर जेव्हा आपण चाळतो ना पीठ, त्याच्यामधून जे पीठ निघते तर त्याला आपण ना कळणा म्हणतो. आणि इतकं चविष्ट असतं. आणि पूर्वीची बायका ते कळणा खायचे म्हणून त्यांचं काही दुखत नाही. आणि आपण असं काही खातो म्हणून आपलं सगळं दुखतंय. तर हे बघा अशा पद्धतीचं हे कळणं आहे. बऱ्याच जुन्या ताईंना माहिती असेल. तर मी ना आज ह्या कळण्याचे ना भाकरी करणार आहे, मला आणि आईला. तर ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का? मी सईला विचारलं खातेस काय, नाही बोलते. तर ह्याच्यामध्ये बघा थोडंसं जाड होते भाकरी, तर चवीपुरतं मीठ घातले आणि पीठ मी ठेवणार आहे. आणि विशेष म्हणजे बघा त्या पिठाची खासियत सांगते. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं चिकटपणा येण्यासाठी असं ज्वारीचं पीठ घालणार आहे. म्हणजे ना ही भाकरी भाजी सोबत न खाता तर जवसाची चटणी किंवा आपला जो काळा तिखट असतो ना त्याच्यामध्ये मीठ घालून कोथिंबीर वगैरे टाकून खायचं, इतकं भारी लागतं. आई मी पण खाते मग. खाणार ना? मग करू का? आणि इतकं चिकट असतं ना हे बघा, पाणी मी किती घातलं होतं, पूर्ण पाणी हे शोषून घेतलंय हे भाकरी. आणि दिसायला जरा विचित्र कलर दिसतोय, पण इतकं चविष्ट आहे ना खूप. तर हे बघा थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स काय करावं लागतं तर भाकरी अगदी वळणी येण्यासाठी. तू खाणार आहे का नक्की? आणि कोथिंबीर तेल घालून आम्ही खाणार आहे. आजचं माझं जेवण हेच आहे. बरेच ताई लोक वरडाले की ताई तुझं वजन खूप वाढलंय, कसं काय वाढलंय देव जाणो. तर भागमदौड तर असतेच असते, पण आता विचार केलाय सकाळी संध्याकाळी एक एक चपाती किंवा भाकरी अशा पद्धतीचं खायचं. तर हे बघा मस्त इतकं चिकट पीठ आले ना, खूप चिकट पीठ आले. मी आज ना ही एक भाकरी आणि तिखट मीठ रोल करून मस्तपैकी खाणार आहे. कोणाला पाणी सुटायलंय सईच्या. तर असं ना कळण्याच्या भाकरी कुणी कुणी खाल्ल्यात हे मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का. तर हे बघा, तर ह्याच्या मस्त आता भाकरी बनवणार आहे. आधी कळण्याच्या बनवा मग ज्वारीच्या बनवावं म्हटलं. तर जसं आपण ज्वारीच्या थापतो ना सेम त्याच पद्धतीत थापायचं. आणि इतकं चिकट आहे ना पसरता पसरत नाही.
आणि जास्तीचं मी पातळ पण करणार नाही, अगदी मिडियममध्ये हे भाकरी. तर तेव्हा पीठ घालून सुद्धा ना थोडं थोडं चिर पडले. तर आत्ताच तोंडाला इतकं पाणी सुटलंय ना माझ्या खूप. आणि हे पचायला पण खूप जड असते, त्यामुळे जास्तीचं पण काय खायचं नाही. जाते. तर साई म्हणाली की आई मी पण खाणार आहे. तर माझं ते बोलणं ऐकूनच तिला खाऊ वाटायला आले. तर मला एक आईने असं केले होते, तर आता साईसाठी चालू अशी कळण्याची भाकरी दिसायला. आहा इतकी भारी असं म्हणजे कधी खाऊ असं झालंय मला. तर जेव्हा मी खाते ना त्यावेळेस तुम्हाला मी त्याचा रोल करून दाखवते. चला मला ना ज्वारीची पण 2-3 भाकरी करायची, तर ते पण करून घेते. अशा पद्धतीनं मसाला, मीठ आणि कोथिंबीर. तर शेंगदाण्याचं कूट पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं कूट किंवा जवसाची चटणी घालून ना ही कळण्याची भाकरी एक नंबर लागते. तर मी तर असंच खाते. आमटी ठेवले इथं गरम करायला. तर संध्याकाळचं कोण आई दूध वगैरे घेतात, त्यामुळे संध्याकाळची भाजी एकदम थोडी असते आणि मी माझ्या वाटणीचं काही भाजी केलंच नाही. तर मला हे अशा पद्धतीचं खायचं होतं. तर चला आता आम्हाला जेवायला घ्यायचं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.